सर्व गोव्याला चाललो आणि आता आम्ही आहोत पालीला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. डे 2 आता रेडी झालेलो आहेत राईडसाठी. आता इथून गोवा की मालवण हे पुढे ब्लॉग बघता बघता तुम्हाला समजेल. आणि सर्वजण रेडी होत आहेत. राईडचा सेकंड डे आहे. आता सकाळीचे 8 वाजलेले आहेत. सर्वजण रेडी आहेत. आपल्या बाईक सेट करत आहेत. इकडे ब्रेकफास्ट चालू आहे. टी टाईम टी आणि टोस्ट. निक भाई आमचा रेडी होतोय. निक भाई कालचा एक्सपिरियन्स कसा होता? भाई तुला कालच्या राईडबद्दल काय वाटतं? व्हेरी नाईस, फुल एन्जॉय. येस्टरडे आय एम टोटली फ्रेंड, फुल एन्जॉय. आणि संध्याकाळी जी झोप लागली एक राईड नंतर ती प्रत्येकजण असा झोपला होता डायरेक्ट ICU मध्ये. आणि मी पण माझी बॅग सेट करतो आणि भेटतो तुम्हाला. काल निघतो राहिलेलो आता असं निघतोय. त्याच्यानंतर ऑन रोड भेटूया. पुढे एकदम लीड करतो. Maglu 390. Kita Michael video kartoy. Amin, amin. आता इथून नागपूर बघू शकता तुम्ही. 2 रोड आहेत. एक आहे तो कोस्टल रोड आहे आणि हा आहे तो हायवे रोड आहे. कुठून जायचं ते आम्ही ठरवणार आहोत इथं आल्यावर. फायनली हे किती किलोमीटर झालं रे? काय करण किती किलोमीटर झाला आता? तरी झालं असेल ना. आत्तापर्यंत 70 किलोमीटर झालं आहे घरातून निघालतापासून. थोडा मध्ये प्रॉब्लेम आला होता बाईकचा आणि तो सॉल्व झाला NSचा. त्याच्यानंतर मग आम्ही इथे निघालो. आता फर्स्ट ब्रेक घेतला आम्ही. तिथे थांबलो कॉर्नरला.
आणि दुसरी अपडेट म्हणजे प्लॅन चेंज झाला आहे. आता मालवणला आधी जायचा विचार होता सकाळी, परंतु उशीर झाल्या कारणाने आता आम्ही डायरेक्ट गोव्याला जाणार आहोत. आजच्या दिवसाचा पहिला फ्युएल ब्रेक घेतला आहे. तिथं एच पीच्या पेट्रोल पंपावर थांबलो आहे आणि त्याच्या साईडला फोटोशूट पण चालू आहे. आता पुढे भेटूया. आता जेवायला थांबू याच्यानंतर. फायनली लंच ब्रेक झाला आहे. 130 किलोमीटर डन झालं आहे आजच्या दिवसातलं आणि आत्तापर्यंत 490 किलोमीटर काल आणि आजचं दोघांचं मिळून 490 किलोमीटर. आता 2:15 वाजलेले आहेत आणि आम्ही त्या हायवेला श्री स्वामी धाबा आहे तिथे जेवणासाठी थांबलेलो आहोत. सर्वजण आहेत. कारण आजच्या राईडच्याबद्दल काय बोलतो म्हणजे कालची राईड थोडीशी आपली थोडा रोड चुकीचे झाले, तिथं थोडा त्रास झाला, पण एक चांगली गोष्ट पण झाली त्याच्यामध्ये. पण आजची राईडबद्दल काय बोलतो, आजची राईड ही पूर्ण प्लॅन आहे. आतापर्यंत रोड जे आपण प्लॅन केले होते ते तशा प्रकारचे. तुला त्याच्याबद्दल काय वाटतं? मध्ये रस्ते खराब असल्यामुळे थोडा त्रास वाटला. त्रास वाटला थोडा हाताळताना. रस्ते खूप चांगले झाले तुझे. हां, म्हणजे जो मुंबई गोवा हायवेचं जो जे नवीन काम चालू आहे ते नवीन काम जेव्हा भेटलं तेव्हा एक नंबरमध्ये हा हायवे जर पूर्ण झाला ना तर मग जी रायडिंगला मजा येईल ना, ऑसम. आता निघालो आता टुवर्ड्स डायरेक्ट आता गोव्याला भेटू. नितेश भाई पुन्हा एकदा. नितेश भाई एक्सायटेड ना? आता आम्ही निघलो इथून. पूर्ण 93 किलोमीटरचा रस्ता पूर्णचा पूर्ण स्ट्रेट आहे आणि आम्हाला पूर्णपणे मजा येणार आहे. आणि तुम्ही बघालच ही राईड. भेटूया रोडवर. आज निश्चित चालवणार आहे CBR 250. पाठीमागे करण पिलियन आणि मी स्वतः प्रकाश पाटील रेडी. क्रिकेटच्या नादात रायडिंग, क्रिकेट आणि रायडिंग एकत्र केल्यावर हा परिणाम होतो. पुन्हा एकदा रायडिंग स्टार्ट झालेली आहे आणि मी आहे या डूक 250च्या पाठीमागे आणि आता पुढे चाललो आहे. आणि माझ्या बरोबरीला आहे स्वतः निखिल आणि करण. दोघे पण स्टंटचे 2 हेल्मेट वापरत आहेत आणि निखिल मात्र आपल्याला बघा किक पप्पी फ्लाइंग किक देत आहे. 4 लेन झालेला आहे. ऑसम रोड आहे. हा जेव्हा हायवे पूर्ण होईल तेव्हा खरी मजा येईल ह्या हायवेची. Finally, I am in Goa. In Goa, आणि फायनली गोव्यामध्ये पोहोचलेलो आहोत. बागा बीचला आहोत आम्ही आता.
सकाळी निघालो होतो रत्नागिरीवरनं 8 वाजता. त्याच्यानंतर इथे पोचताना 12-12:30 वाजले. रूम शोधताना अर्धा तास गेला इकडं तिकडं. त्याच्यानंतर फायनली 3 दिवसासाठी इथं बागा बीचला आम्ही एक रूम बुक केलेली आहे आणि 3 दिवस इथं आम्हाला 3 रूम्स भेटलेले आहेत. त्या 3 रूम्समध्ये त्या रूम अशा आहेत. मध्ये इथून एंट्री आहे. त्याच्यानंतर हा माझ्यासोबत माझा मित्र रूममेट. त्याच्यानंतर ह्या रूममध्ये ही एक रूम आहे, त्यालाच लागून इथे ही एक रूम आहे. त्याच्यानंतर तिसरी रूम ही आहे. आणि आता मी तुम्हाला एक आमची जी मेन रूम आहे जिथं मी राहणार ती रूम टूर करतो. अशी एंट्री आहे. समोरला बेडरूम आहे. इथे थोडंसं टिपवाय आहे आणि याच्या समोर डायरेक्ट टी व्ही आहे. इथे एक कबड दिला आहे, कबड सेट केला आहे. आणि हा इकडे बाथरूम आहे. अशा प्रकारे फायनली आता मी रेडी झालो पूर्ण. राईड करून थोडं थकलो, त्याच्यामुळे ब्लॉगिंग करायला काही भेटलं नाही. डायरेक्ट इथं तर रूमवर आलो, फ्रेश झालो आणि फ्रेश होऊन आता ब्लॉग सुरू केला आहे. बाहेर पडतोय. मी पूर्ण रेडी आहे, माझे फ्रेंड्स रेडी होत आहेत. फायनली आता गोव्यामध्ये आलो आणि गोवा बीचला बागा बीचला आलेलो आहोत. आणि इथं बघू शकता आपण बागा बीच नाव आहे. नवीनच जे बीचचं ट्रान्सफॉर्मेशन आहे ते अजून होत आहे, कंप्लीट नाही झालेलं. आणि आता माझ्यासोबत आम्ही आहोत 5 जणं. सुजितदादा आहे, बबली आहे आणि तिकडे करण आणि सागर दादा फोटोशूट करतायत. फोटोशूट तर व्हायलाच पाहिजे, गोव्याला आलो आणि फोटोशूट नाही झालं तर. आणि इकडचा नजारा तुम्हाला दाखवतो. मला माहीत नाही तुम्हाला हा कॅमेरा जस्टिस करतो की नाही, पण जर तुम्ही इथे असतात ना तर हे सर्व जस्टिस तुम्ही तुमच्या डोळ्यांनी करू शकला असतात. ऑसम, गोवा इज ऑसम. मी आता पहिल्याच बीचला आलो, आत्ताच जस्ट आलो आहे आणि एवढी मजा येते की बोलू नका. अजून एन्जॉयमेंट पण सुरू नाही झाली, पण इथं बीचला आल्यावर इथली गर्दी आणि इथल्या लोकांचं जो होप्स बघितल्यावर असं वाटतं की हां की काहीतरी कुठेतरी लेट आलो आहे असं वाटायला लागलं आहे की ह्याच्या आधी पण आपण यायला पाहिजे होतं, परंतु लेट आहे, तंदुरुस्त आहे. तिकडे पाठीमागे जे वॉटर स्पोर्ट आहेत ते वॉटर स्पोर्ट चालू आहेत. It's Goa time, baby! Walking on Baga Beach. It's too much fun, too much crowd. And here, Karan Mhatre enjoying. बहुत बड़ा enjoy. Enjoying my bro and Sujita. And these two kings walking on Baga Beach. Most stylish person. Ah! चार खंदे खांबे आमचे येत आहेत. वॉकिंग बागा बीच, एन्जॉयिंग. ब्युटी, एक व्हाईट ब्युटी. हा निघालेले आणि आम्ही अजूनपर्यंत बागा बीचला जाऊन सर्वजण फिरतोय. माझा क्रू रायडर्स हाय. आमचं एक्साइटेड भाई, एक्साइटेड भाई. आम्ही खूप फिरलो इकडे, आम्हाला खूप एन्जॉय वाटलं गोव्यामध्ये. त्यानंतर हा गोपी भाई आमचा खूप छान माणूस आहे, त्याने आम्हाला गोव्याचं खूप काही दर्शन दाखवलं. आणि आमचा सागर भाई इथे बघ. हाय फ्रेंड्स, ॲक्च्युली ना आम्ही गुगलमध्ये राईड केली होती. हां मी करायचं झालं नसं त्याच्यामध्ये बोलायला. नाही हां. म्हणजे 2 दिवस आम्ही बाईक राईड करतो. एक दिवस आम्ही रत्नागिरीला स्टे केलो आणि हा दुसरा दिवस आणि आपला दुसरा दिवस आहे, बरोबर. 2 दिवस आम्ही कंटिन्यू बाईकवर प्रवास करतो. काय अक्षरशः हां म्हणजे थकण्याचं कारण दुसरं होतं, पण आता कुठे आम्ही रेस्ट करण्यासाठी आलो होतो. पण ॲक्च्युली आता इथं नजारा बघितला आहे ना, क्रिसमस आहे. त्याच्यामुळं आज जो इथला माहोल आहे ना तो अक्षरशः आहे ना एकदम खतरनाक आहे. म्हणजे खूप एन्जॉय, म्हणजे ती आमची थकान होती ती पूर्णपणे गेलेली आहे. आम्हाला माहोल बघून खूप आनंद झाला. म्हणजे जो काही थकान होता तो पूर्ण निघून गेलेला आमच्या. आणि फायनल राईड कशी झाली आपली? राईड सुपूर झाली. काही म्हणजे थोडे प्रॉब्लेम आले होते त्याच्यामध्ये, ते आम्ही म्हणजे सॉल्व्ह केले. कारण आमची फर्स्ट राईड होती. एवढं लांब आम्ही राईड्स करतो, नाही असं म्हणजे लांबची राईड. एक्सपिरियन्स कम्स फ्रॉम बॅड एक्सपिरियन्स. हां
तर नेक्स्ट टाइम आम्ही ह्या म्हणजे जे राईड करायचं आमचं चुका झालं तर नेक्स्ट टाइम आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. माणूस चुकांमधूनच शिकतो हे सागरने सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी काय बोलतोय हां. जरा दाखवू नका बीचचा आणि हा बीचचा तुम्हाला नजर दाखवतो. बॅक टू द रूम. आलो इकडे फ्रेश झालो, सर्वजण फ्रेश झाले. आता इथून जेवायला जाऊ आणि जेवून आल्यानंतर आज आराम करायचाच प्लॅन आहे. कारण दिवसभर सकाळची जी राईड झाली सर्वजण थकलेले आहेत, त्याच्यामुळे सर्वजण आरामच करणार आहे. उद्याच्या डेला रात्री नक्की आम्ही फिरायला जाऊ. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. टाटा, बाय बाय, सी यू, स्टे हॅपी, स्टे सेफ.